मॉर्निंग मैत्रिणींनो, हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं सफर विथ सरिता चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे मेथीची रस्सा भाजी. अगदी झटपट बनणारी, कमी साहित्यात आणि पटकन अगदी खायला रेडी. त्याच्यासाठी आता लागणार साहित्य बघू आपण. इथे मिरच्या घेतलेल्या मी 5-6 मिरच्या घ्यायच्या आहे. 1 वाटी फुल शेंगदाणे घ्यायचे. रस्सा भाजी करायची त्याच्यामुळे शेंगदाणे जास्ती घ्यायचे. इथे जाड मीठ घेतलेलं आहे, खडे मीठ, आणि तेल घेतलेलं आहे 4 चमचे तेल, आणि लसूण कांडी, पूर्ण 1 लसूण कांडी स्वच्छ सोलून घेतलेली आहे. आपण आता हे शेंगदाणे कढईमध्ये टाकून खरपूस भाजून घेऊ आणि मेथी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ. इथे कढई तापायला ठेवली आपण. त्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकून घेऊ. चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला. त्याच्यावर थोडासा पाण्याचा थेंब टाकायचा, म्हणजे मग शेंगदाण्याचे टलकर पटकन निघतात. शेंगदाणे खरपूस भाजताय आपले इथे. तोपर्यंत आपण इकडे आता वाटण्यासाठी काय काय लागतं आपल्याला. लसूण, मिरच्यांचे असे मधनं तुकडे करून घ्यायचे. झटपट बारीक होता मग. असे मधनं तुकडे करून घ्यायचे सर्व मिरच्यांचे. आणि हे जाड मीठ मी जाणून बुजून घेतलंय, त्याच्याने आपलं वाटण पटकन बारीक होतं. आणि याच्यावर आता ते भाजलेले शेंगदाणे टाकून याचं वाटण तयार करून घेतले मी आता आपण कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये आपण आता तेल टाकू. 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता. तेल कमी जास्त करू शकताय तुम्ही. तेल तापलंय, त्यावर आता मोहरी टाकू. हे बघा, मोहरी छान तडतडते. मग त्यावर 1 चमचा जिरे टाकू आपण, आणि अगदी चिमूटभर हिंग टाकायचं आहे आपल्याला. आता मेथी चांगली हलवून घेऊ आपण. मिक्स करायची ते तेल याच्यामध्ये, उलटी पालटी करायची आहे. ते तेलामध्येच भरपूर नरम होऊन जाते. मग आपल्याला काय ती शिजायला वेळ पण नाही लागत. तेलामध्ये चांगली फिरवून घ्यायची ती. ही तेलामध्ये नरम होते तोपर्यंत मी आता मिक्सरला ते आपण वाटण बनवायचं ते फिरवून घेते. आता ते चांगलं बारीक करून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं बारीक करायचं. ते बनवून घेते मी तोपर्यंत. छान आता आपली भाजी फ्राय झालेली आहे. हे बघा, ती तेलामध्ये फिरवून छान नरम होऊन जाते ती. आता आपण आपलं वाटण रेडी झालेलं इथे. थोडंसं पाणी टाकून आणि बनवायचं आहे ते. आता टाकून घेऊ आपण. गॅस चालूच आहे खाली. आता वाटण टाकू आपण. भाजीची वाटलं थोडी साईडला करायची, मग ते मध्ये टाकायचं, म्हणजे मग ते पण छान फ्राय होईल आपलं. शेंगदाणे जरा जास्ती घेतलेली रस्सा भाजी, त्याच्यामुळे तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. मैत्रिणींनो, मी अशा नवनवीन रेसिपी टाकत राहते. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सफर विथ सरिता चॅनलला. हे बघा, असं त्या शेंगदाण्याचं त्या भाजीला पूर्ण कोट करायची. आणि आता आपण हे भांड्यामध्ये पाणी टाकून, रस्सा भाजी ना आपली, तर पाणी टाकून आणि रस्सा वाढवू त्याचा. अगदी गावरान चवीची, गावाकडे बनती तशी मेथीची भाजी बनवते मी. साहित्य कमी लागतं आणि झटपट बनते अगदी. हे भाजीला शिजायला वेळ लागत नाही, बनायला वेळ लागत नाही. छान असं वाटण टाकून दिले आपण. भाजी आता आपली उकळते. हे बघा, असा रस्सा तयार होतो. जास्ती पातळही नाही करायचं आहे आपल्याला. अशी छान एकदम गावरान पद्धतीने भाजी बनवायची, गावाकडे बनती त्या पद्धतीने. तुम्हालाही अशा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या रेसिपी जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण ह्या स्टेजला आता ही उकळू द्यायची चांगली छान एकदम त्या रश्श्यामध्ये. मग तो भाजीचा अर्क पूर्ण त्या रश्श्यामध्ये उतरेल. मग पूर्ण तयार झाली का मी दाखवते तुम्हाला. अगदी अशी छान उकळू द्यायची भाजी, मग ती टेस्टी लागते. आता आपण काढून घेऊ भाजी.
अगदी झटपट 5-10 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते। खायला अगदी चविष्ट लागते आणि पौष्टिक असते। मेथी कधी पण घेताना लाल कोराची घ्यायची निवडून, ती आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते। आता मस्त आपला बेत रेडी झालेला आहे। त्याच्यासोबत कांदा, खुरचणी चटणी आणि आता मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे। असा आपला बेत आहे। मस्त ताव मारायचा त्याच्यावर। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। तिचा हे पूर्ण हिरवेपणा जसल्यान तसा राहिलेला आहे आपण आधी तेलामध्ये फ्राय केल्यामुळे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या सफर विथ सरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एका महाराष्ट्रीय नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय। ही आहे आपली खुरचणी चटणी। याची रेसिपी मी चॅनलला टाकली होती, ती माझ्याकडनं डिलीट झाली आहे बाय मिस्टेक। मी लवकरच त्याची रेसिपी घेऊन येईल परत आणि आपण आता छान या भाजीबरोबर त्या खुरचणी चटणीचाही आनंद घेऊ। ओके।